हाय हॅलो नमस्कार म्हणजे कायची फॅमिली, मी किमया तुमचं स्वागत करते आपल्या न्यू एपिसोडमध्ये, जो आहे थोडा विचार करण्यालायक. पण तुम्ही बघून घ्या, ह्यात तुम्हाला अंदाज येईल आणि काय विचार करण्यालायक आहे ही आपल्याला सांगणार आहे आपली ताई. नमस्कार मंडळी. तर आमचा जो मागच्या वेळची जी रेसिपी आहे कच्च्या चिवड्याची विदर्भ स्पेशल, तर त्यावरची एक कमेंट अशी होती की जो आपल्याकडे विदर्भात जो कच्चा चिवडा आहे तो फेमस, त्याच प्रकारे मी तो बनवून दाखवला आहे. पण एक कमेंट अशी आली होती की त्यांनी म्हटलं की त्याला ती भेळच आहे बा. तर आमच्या विदर्भातली भेळ कशी असते नागपुरात स्पेशली, ते मी आज तुम्हाला दाखवते की ती भेळ कशी असते. चला तर मग आपण आज ओली भेळ कशी असते ते दाखवते मी आज तुम्हाला, आणि त्याला लागणारं साहित्य बघूया. हे मुरमुरे घेतले आहे मी, बुंदी आहे ही खारी, शेव बारीक, हे थोडं फरसाण आहे, टमाटर घेतले आहे 2 चिरून मी, थोडं लिंबू पण आपल्याला थोडं वरून पिळायसाठी, ही कोथिंबीर आहे, तळले आहे हे शेंगदाणे मी कच्चे नाही घेतले आहे. आपण प्रश्न होता की कच्चे टाकायचे तळलेले, पण भेळमध्ये सहसा तळलेलेच राहते. हा उकडलेला मी बटाटा आहे 2 घेतले आहे, पण आपल्याला बघूया 1 किंवा 2 आपल्या याच्यावर आहे टाकते. आणि हे थोडं मी पाणी, ग्रीन पाणी जसं पाणीपुरीचं राहते ना, ते थोडं पाणी तयार केलं आहे. आणि ही ग्रीन चटणी पण थोडी केली आहे, जसं कोथिंबीर, पुदिना आणि थोडं हिरवी मिरची, 1 लसणाची कळी आणि थोडं आल्याचा तुकडा आणि थोडा चाट मसाला, ती ही पेस्ट करून घेतली आहे मी. 2 कांदे घेतले आहे मी बारीक चिरून, हे आपल्या चवीनुसार आहे जसं पाहिजे तसं. आणि हा चाट मसाला आहे थोडा टाकू आपण त्याच्यामध्ये, आणि हे काळं मीठ आहे थोडं, तिखट थोडं लाल, आणि हे जिरे पावडर, थोडीशी जिरे पावडर. आणि ही पाणीपुरी आहे, याच्यातली आपल्याला थोडी आपल्याला भेळमध्ये वापरायची आहे. आणि ही जी गोड चटणी आहे ही इमली खजूरची, ही तयारच मी म्हणजे आणली आहे, घरी नाही केली. तर ही पण आपल्याला थोडी लागणार आहे भेळमध्ये. आणि थोडं आपल्याला हे साधं मीठ पण लागेल थोडं. बस चल मग बनवूया आपण भेळ ओली चटपटी. आता आपण पहिले थोडा कांदा टाकूया याच्यामध्ये. आपली भेळ 2 प्रकारचे असतात, म्हणजे सुकी आणि ओली. तर जसं आता आपण हे बाकीचं साहित्य घेतलं, त्याच्यामध्ये फक्त आपण समजा ही ग्रीन चटणी आणि हे पाणी पण जसं ग्रीन पाणीपुरीचं हे न टाकता ते जे गोड चटणी आहे ती पण नाही टाकली तर ती सुकी पण भेळ होते तयार. पण आज आपण ओली करूया. यामध्ये थोडी जिरा पावडर, थोडा हा चाट मसाला, थोडं हे काळं मीठ, आणि तिखट आपल्या आवडीनुसार आहे. झणझणीत आपल्याला जास्तीच लागतं. विदर्भातले जरा जास्त तिखट खाते ना, ठीक होईल. आणि आता आपण टाकूया थोडी बुंदी, हे थोडे तळलेले शेंगदाणे, हे नंतर आपल्याला अजून टाकायचं आहे वरून मग, म्हणून आता आपण हे थोडं थोडं घेऊया. ही माझ्या पद्धतीने मी बनवत आहे. जयश्री जाधव स्पेशल भेळ. यामध्ये आता ही ग्रीन चटणी टाकते, 1 चमचा नाही टाक, अजून 2 ते 3 चम्मच टाक. जरा झणझणीत बनवूया ना. आणि ते थोडं पाणी पण टाक थोडं पाणी बस. आणि थोडं साधं मीठ टाक, थोडं टाकशील, थोडं अजून टाक. आणि आता ते मुरमुरे टाक. आणि हे आलू ते पण टाकू ना, पहिले मुरमुरे टाक ना. बस. आणि तो आलू आहे ना थोडासा फोडून घे हाताने, नाही तर देवी फोडू का, असे तुकडे करून. आमच्या कच्च्या चिवड्याच्या रेसिपीला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलाय. मी तुम्हाला पाटवडीमध्ये पण म्हणाले की खूप खूप आभार तुमचे की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देताय. त्यावरून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपले आता 1000 सबस्क्रायबर्स पण पूर्ण झाले आहे, ते पण एका महिन्यात. म्हणजे हे आमच्यासाठी तरी खूप कौतुकास्पद आहे की आम्ही खूप
जास्ती उच्चांक गाठतोय आणि लोकांना आवडत आहेत विदर्भातली नागपुरातली रेसिपी. त्याच्यामुळे तुमचे मनसोक्त आभार आणि असेच रेसिपीज पाहत राहा, आम्हाला प्रेम देत राहा. त्यासोबत ही तुम्ही नक्की बनवा आणि पुढची अजून थोडी प्रोसेस वाचली आहे ती पण बघा. आता हे बघ आपण सगळं एकजीव करून घेऊ आणि ही झटपट होते. हा म्हणजे याला नाही का जास्ती वेळ नाही लागेल. जसं आता इमली आणि खजूरची ती चटणी पण टाकायच्यामध्ये. आणि थोडे ते पुरी आहे ना त्या पाणीपुरीच्या त्या पण थोड्या फोडून टाकायच्या मध्ये. आणि कोथिंबीर टाकूया थोडी. तुम्हाला असं समजा थोडी अजून जास्ती गोड वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही थोडी वरून साखर पण टाकू शकता याच्यामध्ये. पण तशी ही चटणी गोडच राहते चिंच खजूरची, त्याच्यामुळे मी नाही टाकली आहे साखर. आता आपण थोडं हे वरून अजून थोडं टाकून देऊ. थोडी बुंदी शेव थोडे. झाली आपली तयार भेळ खाण्यासाठी रेडी. शेंगदाणे पण टाकतो. तशी रेडी झाली आता ही. पण थोडं आपण निंबू पिळूया याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार आहे, तुला जेवढं आंबट पाहिजे असेल. वाटलं तर आपल्याला अजून आपण घेऊ शकतो नंतर निंबू पिळू. आणि एक रेसिपी अजून दाखवते मी तुला भेळ खाल्ल्यावर. हो ती पण झटपट होणारीच आहे. बस अपने को यही तो चाहिए. बस रेडी झाली आता आपली ही भेळ. बस पुरे पुरे. थोडा टोमॅटो तुला प्लेटिंग करून देते छान. हो शेंगदाणे टाकू का तळलेले. चल मग घे बघ खाऊन. खायला तर मी तयारच असते. वा सगळ्या प्रकारचे सगळे. तुला अजून समजा निंबू वगैरे पाहिजे असेल वरून पिळून तर घेऊ शकते तू. तर प्रेक्षक हो, ही असते ओली भेळ. सुकी करायची असेल तर फक्त हिने सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे लिक्विड आयटम्स यात नाही टाकायचे. ती असते सुकी भेळ. तर तुम्ही नक्की बनवा, खा. पण त्या तर भेळप्रमाणे आता तुम्ही शेवपुरी पण करा आणि दहीपुरी पण करा. मला तर यातल्या दहीपुरी आवडली आहे, हिला आवडली आहे शेवपुरी. तर तुम्ही दोन्ही खा, बनवा आणि आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की कसं झालंय. आणि आमच्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय.